सर्वात आधी तर सर्व मैत्रिणींना माझा नमस्कार। आणि मी आज बनवणार आहे खूप टेस्टी आणि खूप जास्त टिकणारी वस्तू आणि खायला इतकं चवीला भारी आहे ना ते। तर मी बनवणार आहे आज मेथीच्या मुठ्या आणि त्या हलक्या आणि खुसखुशीत होतात आणि तळलेल्या मुठ्या हे तुम्ही स्टोरेज करू शकता, महिनाभर टिकू शकता। त्याच्यामुळे मी याच्यासाठी घेतलं आहे 4 वाट्या बेसन, अर्धी वाटी रवा। रवा घेण्याचं कारण आहे की तुमची एकदम मुठ्या हलक्या होतात आतून। आणि 4 चमचे तिखट, 2 चमचे हळद, थोडासा हिंग आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। तसंच धना जिरा पावडर टाकले थोडी, आणि हो थोडा गरम मसाला टाकायचा आहे। ताजी मेथी घ्यायची, तीळ 2 चमचे तीळ घेतलेले आहे आणि गरम मसाला थोडा टाकलेला आहे चवीपुरता। आणखी तुमच्याकडे जर तुम्हाला रेड चिली फ्लेक्स वगैरे टाकायचे टाकू शकता। आता मेथी मी खूप बारीक स्वच्छ धुवून घेतलेली, तिला बारीक कट केली आणि 100 ग्रॅम मेथी वापरलेली आहे, कारण आधी आपण मळताना मेथीमध्ये याला व्यवस्थित हे करून घेऊ। आणि हो, दही मी मीडियम सर घेतलं आहे, खूप आंबट पण नाही खूप फिक्कं पण नाही, मीडियम आहे। तर ते मी 4 चमचे वापरलेलं आहे। आता हे सर्व घालून त्याला व्यवस्थित मिक्स करते आणि 2 पळ्या तेल घालते मोहन म्हणून। तर जास्त तेल नको आहे, तरी हा चमचा मोठाच आहे, छोटी पळी आहे त्याने मी 2 चमचे घेतलेले आहे। तर आता बघा मी त्याला व्यवस्थित मिक्स करून घेते आणि त्याच्यानंतर जितकं पाणी हवं आहे तसं ॲड करते, कारण मेथीला ओलावा असतो, ते पाणी आधी किती त्याच्यामध्ये मिक्स होऊन व्यवस्थित ओलं होतं ते बघते। आता आज पण मी तुम्हाला 2 किचन रिलेटेड टिप्स देणार आहे। तर पुदिना तुमच्याकडे वाळलेला साईडला पडला असेल तर त्याला व्यवस्थित हलकासा शेकून त्याची पावडर करा आणि जेव्हाही तुम्ही दही वडे वगैरे करता त्याच्यावरती स्प्रेड करा, खूप छान लागेल। दुसरी टिप अशी आहे की हिंगाचा वास टिकत नाही, बरेच वेळा उडून जातो, तर ते आहे ना, डाळीच्या डब्यात हिंगाची डब्बी ठेवा, तुमचा हिंगाचा वास टिकून राहील। बघा मला पाणी जेवढं हवं होतं तेवढं ॲड करून व्यवस्थित मी पीठ मळून घेतलं आणि याचं असं व्यवस्थित बघा मळलेलं पीठ कसं असं खूप पातळ किंवा लूज नाही भिजवायचं, घट्टसर भिजवायचं आहे। आणि तुम्हाला असं वाटतं आहे की माझ्या 2च दिवस 4 दिवसात संपवायचं, तर हलकासा किंचित सोडा टाका, जास्त टाकू नका। दह्या आणि रवामुळे ऑलरेडी ही मुठ्या हलकी होणार आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीचे आकार करू शकता तुम्ही, जसे मी वळवते आहे तसे वेगवेगळ्या पद्धतीचे आकार करू शकता। आणि हे गोल गोळे करून तुम्ही नुसता रस्सा करूनही त्याच्यात टाकले तरी छान होते, किंवा तुरीच्या दाण्याच्या भाजीत पण टाकले तरी छान होते। फक्त आहे ना, अर्धी भाजी शिजायला आली की तळलेल्या मुठ्या त्याच्यात टाकायच्या। मुलांना नुसते खायला द्या, घरात नुसते खायला द्या तरी आवडेल, आवडीने सर्वच खातील, इतकी टेस्टी होते। आणि हो, थोडा कोथिंबीर घालायचा आहे तर घाला, किंवा नुसत्या कोथिंबीरीमध्ये बनवायचं आहे तर कोथिंबीर 100 ग्रॅम घेऊन 4 वाट्या बेसन घेऊन असे करू शकता। मी आता तेल गरम झालेलं आहे आणि व्यवस्थित तळायला घेते आहे। तळायला सिमवर ठेवायचं आहे, कारण आतून व्यवस्थित शेकल्या गेली पाहिजे। मी 3 टाईपच्या 3 प्रकारच्या मुठ्या केल्या, 3 आकाराच्या मुठ्या केलेल्या आहे, तर त्यातच 3 टाईप वळलेले आहे। बघा आता व्यवस्थित व्हायला आली, ब्राऊन होऊन राहिली व्यवस्थित मस्त। हां, असे गोल पण मी करून घेतले, तुम्ही नुसती याची आमटीमध्ये घालू शकता, गोल गोळे खूप सुंदर होते। दाण्याचा कूट करा, त्याचा रस्सा करा, त्याला मस्त सगळं वाटण लावून त्याच्यामध्ये हे गोळे टाका, खूप छान होते। किंवा नुसत्या वाटाण्याच्या भाजीमध्ये सोडले तरी होते आणि नुसत्या खाल्ल्या तरी होतात, इतक्या टेस्टी लागतात ना भाजीमध्ये आणि नुसत्यासुद्धा। बघा तळून झाले, आता मी जे गोल टाईपचे केले ते पण मी तळायला घेते आणि व्यवस्थित आता त्याला पण सिमवरच होऊ देते। तेल जास्त फास्ट केलं की वरतून ते करपून जातं आणि आतमध्ये कच्चं राहतं, म्हणून सिमवर तळायचं आहे। आता बघा दुसरं पण तळून झालेलं आहे, असेच मी सर्व मुठ्या तळून घेते आणि 4 वाट्यामध्ये भरपूर मुठ्या होतात। तर आणि हो बघा व्यवस्थित आता तिसऱ्या टाईपचे मुठ्या, जसा तुम्हाला आकार द्यायचा तसा देऊ शकता आणि त्या मुठ्या तुम्ही वळवू शकता। फक्त एवढं लक्षात ठेवा की जास्त दिवस टिकायसाठी तुम्हाला एकदम असं ढिलं असं लूज असं पीठ नाही मळायचं आहे, व्यवस्थित असं घट्ट मळूनच त्याला तळायला घ्यायचं आहे। आणि बघा आता ह्या पण तळून झाल्या, रेडी आहे माझ्या सर्व मुठ्या मस्त। तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी तर नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स देत चला। तर भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसोबत।
थँक्यू सो मच. बाय.